आखातातील युद्धामुळे एअर कूलर व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। दरवर्षी इराक, कुवेत, सुदान या देशात मोठ्या प्रमाणात एअर कूलरची निर्यात केली जाते। मात्र आता ही निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसतो। आखाती देशातील युद्धाचा परिणाम अनेक गोष्टींवर पडलेला आहे। त्यापैकीच एक आहे एअर कूलर। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या एअर कूलरची मागणी आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात असते। मात्र सध्या जे आहे ते याची निर्यात करणारे जे निर्यातदार आहेत त्यांच्या व्यवसायाला याचा जबर फटका बसल्याचा दिसून येत आहेत। आपल्यासोबत आहेत राकेश अवचट आहेत। कूलरचे गेल्या अनेक दशकांपासूनचा त्यांचा व्यवसाय आहे। त्याचबरोबर ते मोठ्या प्रमाणात आखाती देशामध्ये कूलर देखील एअर कूलर एक्सपोर्ट करतात। सर, युद्धानंतरची काय परिस्थिती आहे आणि तुमच्या व्यवसायावर त्याचा किती परिणाम झाला आहे? युद्ध सुरूच आहे, बंद तर झालं नाही आणि परिणाम आहे मला असं वाटतं की या वर्षावर पूर्ण राहणार। कारण काहीच कूलर जात नाही आहे। म्हणजे पहिले जे एक्सपोर्ट व्हायचं तो एक्सपोर्ट टोटली बंद आहे सध्या। पहिले किती एक्सपोर्ट व्हायचं, कुठे कुठे एक्सपोर्ट व्हायचं आणि नेमके प्रोडक्ट्स काय असतात आपले एअर कूलर? हां, मोस्टली जे कूलर इथनं एक्सपोर्ट होतात आमच्याकडनं ते डक्टवाले मॉडेल एक्सपोर्ट होतात, ज्यांना वरून असं कूलिंगचा एक डक्ट बनवलेला असतो। आणि जे कूलर जायचे ते मोस्टली इराकला जायचे, सुडानला जायचे, केनियाला जायचे, इकडे काय म्हणतात त्याला कुवेतला जायचे। कुवेत आणि इराक जे आहे ते मेन बाजार होते आम्हा लोकांचे, जिथे कूलर जायचे। हे कधीपर्यंत जायचे आणि गेल्या वर्षी कधीपर्यंत गेले होते? किती प्रमाणात जायचे? म्हणजे कूलरची क्वांटिटी असेल किंवा कंटेनरचा जर आपण विचार? बरोबर। तर मोस्टली जे मागच्या वर्षी कूलर गेले होते ते इराकला आणि कुवेतला गेले होते आणि जवळजवळ 22 ते 25 कंटेनर टोटल तिथला आमचा सेल होता, तो यावर्षी नाही आहे। आणि जे मुख्यतः जायचे ते असं म्हणता येईल की जानेवारीपासून ते जायला सुरू व्हायचे। जानेवारी, फरवरी, मार्च मॅक्सिमम या 3 महिन्यात ते कूलर जायचे। कारण तिकडचा सीझन जो असायचा तो एप्रिल, मे आणि जून आणि प्लस एक्सटेंडेड जुलैपर्यंत तो तिकडला सीझन चालतो। तर त्याच्या हिशोबाने ते काय म्हणतात त्याला जानेवारी आणि फरवरीमध्ये मोस्टली प्रोक्युअरमेंट होत राहतं। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।